माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले, सुभाष जंगले यांच्या पुढाकारातून काळे बोराटे नगर येथील वनीकरण गार्डनमध्ये 1,500 वृक्षांचे रोपण करण्यात आले। यामध्ये देशी झाडांचा समावेश असून खास कर्नाटकवरून झाडे आणली आहेत। वृक्षारोपणासाठी CSR निधीतून मोलाचे सहकार्य लाभले। परिसरातील सोसायटीच्या नागरिक आणि महिलांनी वृक्षारोपण करून पिकनिकचा आनंद लुटला। काळे बोराटे नगर येथील सर्वे नंबर 39 नागरी वन उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले, भाजप शहर सरचिटणीस सुभाष जंगले यांनी अतिशय पडीक जागेत जेथे अवैधकृत्य चालायची अशा 22 एकर जागेला कुंपण करून घेतले। येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बांबू पॅगोडा आणि बैठक कट्टे केले आहेत। आधी झाडे लावलेली मोठी झाडी झाली आहेत। त्यातच पूर्ण जंगल करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली। येथे वृक्षांचे संगोपन व्हावं म्हणून तलाव, पाणी टाक्या बांधल्या। तसेच नागरिकांसाठी स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून वॉकिंग प्लाझा करण्यात आला आहे। यावेळी भाजपाचे रणजित रासकर, सचिन कुंभार, शहाजी कोकाटे, केशव सरोदे, ज्योतिबा कोळी, सतीश गायकवाड आदींसह विविध सोसायट्यांचे नागरिक, विविध कॉलनीमधील महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या आणि सर्व नागरिकांनी आपला स्वतःचा सहभाग घेऊन जवळजवळ 150 पाण्याचे टँकर देण्याची व्यवस्था केली आहे। तसेच स्वच्छता मोहिमेमध्येही सहभाग घेतला। परिसर झपाट्याने वाढत आहे। वाढलेली लोकसंख्या आणि ग्लायडिंग सेंटरला आलेली मर्यादा यामुळे नागरिकांना वॉकिंग प्लाझा उपलब्ध नाही। काळे बोराटे नगर येथील वन उद्यानाच्या जागेत वृक्षारोपण करून वॉकिंग प्लाझा विकसित केला जात आहे। त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका उज्ज्वला सुभाष जंगले यांनी केले। या उपक्रमाबद्दल परिसरातील सोसायटीच्या नागरिक आणि महिलांनी जंगले दाम्पत्यांचे आभार मानलेत। ताई जंगले मॅडम यांनी जो आमच्यासाठी सिनियर सिटीजन साठी जे बागेचा उपक्रम केला तो खूप छान आहे। आम्हाला सिनियर सिटीजनना इथं चालण्याची बसण्याची त्यांनी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सिनियर सिटीजन ग्रुप तर्फे त्यांचं खूप खूप आभार मानतो। तसंच आमच्या खडक मित्र मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो व त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीला आमच्या पूर्ण पाठिंबा राहील, तसंच सहकार्य राहील। आम्ही त्यांच्या बरोबर राहू आणि त्यांच्या पुढच्या कार्यकार्याला आम्ही शुभेच्छा देतो। आज काळेपडळ परिसरामध्ये शासनाच्या मोकळ्या जागेवर या विभागाच्या नगरसेविका यांनी उज्ज्वलाताई जंगले नगरसेविका यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या परिसरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या उल्हासामध्ये, आनंदामध्ये होत आहे। भविष्य काळामध्ये या ठिकाणी होणाऱ्या या बागेचा व बागेमध्ये असणाऱ्या सर्व वृक्षराजीचा सर्व ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्व पुढच्या पिढीला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। भविष्य काळामध्ये असंच त्यांच्या हातून समाजोपयोगी काम होत राहो आणि त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी आम्ही त्यांना सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं व काळेपडळ मध्ये राहणाऱ्या सर्वच नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। जंगले तसेच सुभाष नाना जंगले यांनी जो हा झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला तो अतिशय सुंदर असा उपक्रम आहे। आजच्या या आपल्या सिमेंटच्या जंगलामध्ये आज झाडांची खूप गरज आहे। हा असाच उपक्रम प्रत्येकाने हाती घ्यावा आणि प्रत्येकाने एक एक झाड लावून झाड कसं जगवता येईल हे पाहावं, म्हणजे आपल्याला प्रदूषणापासून थोडस मुक्ती मिळेल। या उज्ज्वलताईंना आणि नानांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद। नागरिकांसाठी जंगलेताई यांनी ऑक्सिजन व्हॅली या गार्डन मध्ये आज रोजी सर्व काळेपडळ परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा वृक्षारोपणासाठी प्रतिसाद दिला। चांगल्या प्रकारे सर्वांनी नियोजन केलं। अशा ह्या गार्डनचा उपयोग ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खेळण्यासाठी यांचा उपयोग होईल। अशा प्रकारचे समाज उपयोगी कार्य जंगलेताईंच्या हाती घडो अशा आमच्या सर्व नागरिकांतर्फे शुभेच्छा। आज सरकारी गार्डन मध्ये उज्ज्वलाताई जंगले नगरसेविका यांनी
जो झाडे लावण्याचा उपक्रम चालू केला आहे ह्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या पुढील पिढीसाठी, लहान मुलांसाठी, वयस्कर माणसांसाठी, सावलीसाठी, ऑक्सिजनसाठी ह्या झाडाचा खूप खूप असा फायदा होईल. आणि जो वहिनीने आमच्या उपक्रम केला त्याचा फायदा सर्व काळीपड नागरिकांना खूप होणार आहे. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. जसा जसा आपल्याला निधी मिळेल, जसं जसं आपल्याला निधी उपलब्ध होईल, त्या माध्यमातून आपण थोडं थोडं काम करत राहूया आणि हा परिसर नक्कीच डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे करत असताना माझ्या सर्व काळेपडळ असतील, ससाने नगर असतील, हडपसर भाग असतील, ह्या नागरिकांचा, ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांचा देखील यामागे खूप कष्ट आहेत आणि हे सर्व नागरिक आपल्या सर्वांच्या पाठीमागे राहून हे उद्यान विकसित करण्याचा देखील मानस आहे. एवढेच या ठिकाणी बोलते. आज या ठिकाणी आपण सर्व नागरिकांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा आज आपण CSRच्या फंडातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. परंतु हा कार्यक्रम घेण्याच्या मागे खूप काही आपलं काम होतं, कारण की ज्यावेळेस 2017 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या हडपसर प्रभाग क्रमांक 23 मधून नागरिकांनी लोकप्रतिनिधित्व दिलं आणि ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या प्रभागातील समस्या मांडण्याचा मला अधिकार मिळाला आणि हे गेल्याच्या नंतर पहिल्याच वर्षामध्ये मला शहर सुधारणा समिती मिळाली आणि या शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मी एक ठराव दिला की इथे एक क्रीडा संकुल व्हावं. या माध्यमातून प्रयत्न करत असताना शहर सुधार समितीमध्ये तो ठराव टाकल्याच्या नंतर मला काही तिथं कागदपत्र मिळाली अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि तो क्रीडा संकुल करण्याचा मानस माझा थोडासा मागे पडला, कारण की क्रीडा संकुल करायचा ही जागा होती त्या जागेवरती वन हे नाव हे सर्वे नंबर 39 मध्ये होतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस वन खात्याचं नाव लागलं त्यावेळेस तिथं काही रेसिडेन्शियल करता येणार नाही आणि त्याच माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत असताना आम्हाला ही जागा खरंच वन उद्यानाची आहे, वन उद्यानासाठी आहे, या जागेचा फॉलोअप घेतला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत राहिलो आणि हे करत असताना आज ही जागा आपल्याला वन उद्यानाची असल्या कारणामुळे आपल्याला काही न करता एक मोठं वन गार्डनच या ठिकाणी होईल हेच आपण करत होतो आणि याच माध्यमातून प्रयत्न करता करता आज आपल्याला CSR फंड मिळाला आणि CSR फंडाच्या माध्यमातून आज आपण 4000 वृक्ष या ठिकाणी आणली आणि हे करत असताना त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून हे झाडं लावण्याचा आज मानस आहे. पूर्ण या ऑलच्या कडेने झाडं लावण्याचा प्रयत्न केला आणि आज हे ते स्वप्न साकार झालं. प्रत्येक नागरिकांची मागणी होती की हे आम्हाला स्वच्छ असावं, सुंदर असावं, म्हणून प्रथमतः आपण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या जागेला ऑल कंपाऊंड करून घेतलं आणि ऑल कंपाऊंड केल्याच्या नंतर गेट झाल्याच्या नंतर आपण हे आत जे डेव्हलप करायचं होतं आणि ते डेव्हलप केलं आणि हे डेव्हलप करत असताना आज या ठिकाणी एक मोठं ऑक्सिजनचं उद्यान आपण करत आहोत आणि यामध्ये एक अर्धा किलोमीटरचा आपण वॉकिंग ट्रॅक देखील केलेला आहे आणि हे करत असताना आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आपल्याला देखील व्यवस्था करणार आहे आणि त्या माध्यमातून आता नागरिकांनी नोंदणी केली, त्याच माध्यमातून अजून जरी काही आम्हाला फंड लागला तरी नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून गोळा करून या सोयी सुविधा नक्कीच चांगल्या प्रकारच्या बनवू आणि माझ्या नागरिकांना एक मोकळा श्वास घेण्यासाठी आम्ही नक्कीच हे उद्यान डेव्हलप करू. एवढंच या ठिकाणी बोलते. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव